बच्चू कडू हे सत्ता पिपासू व्यक्ती आहे। दिवसाही त्यांना तारे दिसायला लागले आहे। प्रहारचे अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडूंनी शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली। त्यावर शिक्षक नेते आणि शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा डॉक्टर संगीता शिंदेनी चांगलाच हल्लाबोल केला। बच्चू कडू हे सत्ता पिपासू आहेत, त्यांना दिवसाही तारे दिसायला लागलेत। शिक्षण मंत्री असताना शिक्षकांना पेन्शन द्या असं त्यांना म्हणाली होती। शिक्षकांना पेन्शन कशाला हवी असे म्हणणारे बच्चू कडू आता शिक्षक करणार आहेत। बच्चू कडूंचा अचलपूर मतदारसंघातून सर्वसामान्यांनी दारुण पराभव केला। शिक्षकांना वाईट बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघातून उभा राहण्याची इच्छा व्यक्त करतोय। त्यामुळे शिक्षक त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी टीका भाजपच्या पश्चिम विदर्भाच्या संयोजक तथा शिक्षक संघर्ष संघटनेच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी केली। बच्चू कडू हे सत्ता पिपासू व्यक्ती आहे। दिवसाही त्यांना तारे दिसायला लागले आहे। कालपर्यंत ते राज्य शिक्षण मंत्री होते। त्यांच्याकडे मी पेन्शनचा विषय घेऊन गेली तर शिक्षकांना पेन्शन कशाला पाहिजे। जो व्यक्ती अचलपूर मतदारसंघामध्ये 25,000 मतांनी ज्या व्यक्तीचा दारुण पराभव झाला आहे, शेतकरी दिव्यांग यांनी खूप विश्वास ठेवला होता, परंतु काही झालं नाही। त्यामुळे त्यांचा पराभव शेतकऱ्यांनी, जनसामान्य व्यक्तींनी, दिव्यांगांनी केलेला आहे। आता त्यांना फक्त शिक्षक दिसत आहे। जो व्यक्ती शेतकरी करत होता आता शिक्षक करायला लागलाय। खरंच त्यांचं मी अभिनंदन करते, त्यांचं स्वागत करते। परंतु जो व्यक्ती अधिकाऱ्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणे, शिक्षकांना अतिशय वाईट भाषेमध्ये बोलणारा व्यक्ती आता शिक्षक मतदारसंघामध्ये उभा राहत आहे। खरोखर शिक्षक हे प्रगल्भ व्यक्तिमत्वाचे शिक्षक असतात आणि शिक्षक नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। तरीही मी बच्चू भाऊंचं स्वागत करते। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।